वसई किल्ल्यातला बिबट्या आता लवकरच ताब्यात येईल अशी आशा आहे, कारण वन अधिकारी आता कामाला लागलेले आहेत। आज सकाळपासूनच नाकाबंदी केलेली आहे। किल्ल्याच्या दोन्ही परिसर जो आहे तो बंद केलेला आहे बॅरिकेड लावून। दोन पिंजरे जे आहेत त्यांनी हे विविध ठिकाणी लावलेले आहेत। किल्ल्याच्या आसपास कोणालाही येण्यास मज्जाव आहे, कोणालाही प्रवेश करता येत नाही। दोन्ही साइडून बॅरिकेड लावलेले आहेत। परंतु असं असलं तरी आज संध्याकाळी 6:30च्या सुमारास काही सुरक्षा रक्षकांना हा बिबट्या दिसला आणि बॅरिकेडच्या बाहेर जे लोक होते त्यांनी देखील या बिबट्याला पाहिलेलं आहे। या बिबट्याने पुन्हा एकदा आज रोड क्रॉस केलेला आहे, परंतु आता तरी हा बिबट्या या पिंजऱ्यामध्ये कैद होईल की नाही पाहावं लागणार आहे। मागील 8 दिवसांपासून या बिबट्यानं वसई किल्ल्यामध्ये मुक्काम करत आपला तळ ठोकलेला आहे। कोणी सांगता हा बिबट्या महिनाभरापासून इथे आहे, कोणी सांगतं 2 महिन्यांपासून आहे, परंतु या सगळ्या फक्त हवेतल्या गोष्टी, याला कुठल्याही प्रकारचा अधिकृत असा माहिती किंवा दुजोरा देता येणार नाही। परंतु हा बिबट्या लवकरात लवकर जेरबंद व्हावा अशीच इकडच्या मच्छीमारांची मागणी आहे। वन विभागाने हे पिंजरे लावले असले तरी या पिंजऱ्याच्या बाहेर जे आहेत की 2 बोकड लावलेले आहेत, म्हणजे त्या वासाने किंवा त्या बोकड खाण्याच्या बहाण्याने हा बिबट्या जो आहे पिंजऱ्यामध्ये प्रवेश करेल आणि दरवाजा बंद होऊन बिबट्या आतमध्ये फसेल अशी आशा आहे। कदाचित उद्या आजची रात्र ही बिबट्याची वसई किल्ल्यातली शेवटची रात्र असावी अशीच आम्ही आशा बाळगू शकतो। उद्याची सकाळ किंवा उद्याचा सूर्य तो पुन्हा एकदा त्याच्या घरी, त्याच्या जंगलामध्ये, त्याच्या तुंगारेश्वरच्या अभयारण्यात त्याची सकाळ होऊ अशीच आपण अपेक्षा बाळगू शकतो। परंतु या संपूर्ण मोहिमेबद्दल वन अधिकाऱ्यांनी संपूर्णपणे गुप्तता बाळगलेली आहे। कोणालाही काही कळू न देता रातोरात या बिबट्याला जे आहे जर जेरबंद झाला तरी कोणाला न सांगता गाडीतून या बिबट्याला इथून हलवण्यात येणार असल्याचं देखील गुप्त बातमीदारांकडून जी माहिती आम्हाला मिळालेली आहे। परंतु असो, आम्हाला माहिती नाही मिळाली तरी चालेल, परंतु या बिबट्याला पुन्हा एकदा सुरक्षित त्याच्या जंगलात किंवा त्याच्या घरात तुंगारेश्वरमध्ये सोडावं हीच वसईकरांची अपेक्षा आहे। HP साठी प्रवीण नलावडे, वसई।